नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 11 जून 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. आज डेटवर जाणार असाल तर वादविवादात्मक विषय टाळा. ऑफिसमध्ये आज तुम्हाला आपल्या परिस्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे बोलू नका. जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकता. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुसऱ्यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळतील, पण तुमचा दिवस निश्चित चांगला जाईल. वैरभाव महागात पडू शकतो, त्यामुळे आपल्या सहिष्णुतेला, उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतोच, पण आपल्या विचार करण्याच्या शक्तीलाही धक्का लागू शकतो. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमस्वरूपी फूट पडू शकते. आज तुमचे भाऊ बहीण तुम्हाला आर्थिक मदत मागू शकतात. त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतःला आर्थिक दबावात आणू शकता, पण परिस्थिती लवकरच सुधारेल. उपाय: पीओपीचा वापर करून बनवलेले शोपीस ठेवल्यास उत्कृष्ट आरोग्य लाभेल. वृषभ राशी. उत्तम मानवी मूल्ये जोपासा. मार्गदर्शन करण्याच्या सहज भावनेतून सर्वांना मदत करा. त्यातूनच तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आपोआप मधुर संबंध प्रस्थापित होतील. प्रियजनांसोबत छोट्या सुट्टीची मजा लुटा. एका कठीण काळानंतर आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. तुमचे व्यक्तिमत्व लोकांपेक्षा थोडे वेगळे आहे. तुम्ही एकटा वेळ घालवणे अधिक पसंत करता. आज तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळेल, परंतु ऑफिसच्या बऱ्याच समस्या तुम्हाला त्रास देत राहतील. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. आज सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. आपल्या कामाबद्दल आणि आयुष्याचा दृष्टिकोन स्पष्ट आणि चोख असू द्या. उपाय: आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी 11 वेळा ओम नीलवर्णाय नमः मंत्राचा जप करा. मिथुन राशी. आज तुमच्या आई वडिलांपैकी कोणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे, अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही जणांसाठी विवाहाचे योग आहेत. या राशीतील व्यावसायिक आज कोणी जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे समस्येत येऊ शकतात. जॉब करणाऱ्या जातकांना आज कार्यक्षेत्रात विचार करून चालण्याची आवश्यकता आहे.
आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. तुम्ही खूपच तणावाखाली असाल तर आपल्या मुलाबरोबर अधिक वेळ व्यतीत करा. त्यांचे एक निष्पाप हास्य देखील तुम्हाला तुमच्या चिंतेपासून दूर करेल. उपाय: करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आपली काम करण्याची जागा स्वच्छ ठेवा. कर्क राशी: तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहकार्यावर तुम्ही वैतागाल. तुमच्या घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील. तुम्ही रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते. तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जाल, पण नंतर तुम्हाला जाणवेल की जे झालं ते चांगल्यासाठीच होतं. जेवणात मिठाची गरज ही अपरिहार्य असते. आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुःखाची गरज भासतेच. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. आपल्या प्रियजनांशी कटूपणे वागू नका, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल. सिंह राशी: मनाला रिझविण्यासाठी चांगला दिवस, पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारावर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. व्यस्त दिनचर्येच्या व्यतिरिक्तही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम राहाल. रिकाम्या वेळात आज काही रचनात्मक करू शकता. तुमच्या चपळाईच्या कृतीमुळे तुमचे प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील. आर्थिकदृष्ट्या दिवस मिळता जुळता राहील. आज तुम्हाला धनलाभही होऊ शकतो, परंतु यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. उपाय: जुने आणि फाटलेले पुस्तक काढून टाकल्यास कौटुंबिक जीवन सहजतेने चालते. कन्या राशी: अतिशय क्षुल्लक कारणावरून तुमच्या जोडीदाराशी तणावाचे संबंध बनतील. उद्यमशील लोकांसोबत भागीदारी कराल. कुणाला न सांगता आज तुम्ही एकटा वेळ घालवणे पसंत कराल, परंतु तुमच्या मनात आजसाठी नवीन चिंता असेल. काहीशा उदासवाण्या वैवाहिक आयुष्यावरून तुमचा जोडीदार तुमच्यावर भडकेल. तुम्ही खूपच तणावाखाली असाल तर आपल्या मुलाबरोबर अधिक वेळ व्यतीत करा. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचा ज्या व्यक्तीवर विश्वास आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही. इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाऱ्या समस्या सोडवू शकाल. उपाय: कुठल्याही शनी मंदिरात तेल आणि प्रसाद चढवा आणि आपल्या नात्यात रोमांस वाढवा.
तूळ राशी, ताणतणाव दडपण्याच्या काळावर मात करता येईल. मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तुम्ही साथ संगत गमावलीत तर तुमच्या हास्याला अर्थ नाही. तुमच्या हसण्याचा आवाज कोणीही ऐकू शकणार नाही. आज तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरवण्यासाठी सरसावेल. आज तुम्ही एखादे रोचक मॅगझिन वाचून चांगल्या प्रकारे वेळ व्यतीत करू शकता. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा दिलासा मिळेल. तुमच्या अवतीभोवतीचे लोक खूप कामाच्या अपेक्षा तुमच्याकडून करतील, परंतु जेवढे काम तुम्ही करू शकता तेवढ्याचेच वचन द्या आणि फक्त अशा लोकांना खुश ठेवण्यासाठी कामाचा ताण घेऊन दमून जाण्याची गरज नाही. तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी 11 वेळा ओम शुक्राय नमः मंत्राचा जप करा. वृश्चिक राशी, तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल आज कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल. आयुष्याकडे गंभीर, दुःखी चेहऱ्याने पाहू नका. तुमच्याजवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती असेल. मित्रमंडळी आणि नातेवाईकावर आपले निर्णय लादू नका. कदाचित तुमच्या आवडीनुसार ते स्वीकारले जाणार नाहीत आणि विनाकारण ते नाराज होतील. उपाय: निरंतर चांगले आरोग्य ठेवण्यासाठी काळे चणे, काळे वस्त्र आणि सरसोचे तेल दान करा. धनु राशी, कामाच्या जागी तुम्ही घटना नीट हाताळल्या नाहीत तर नव्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुमचे काही मित्र तुमच्या घरात येऊ शकतात. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून मागण्याचा दिवस आहे. तुमची कमकुवत जीवन इच्छा तीव्र विषासारखी शरीरावर विपरीत परिणाम करेल. म्हणून कलात्मक आनंद देणाऱ्या कामात स्वतःला गुंतवून घ्या आणि आजाराशी सामना करण्यास तयार राहा. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर आज तो तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील ताणतणावामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास चांगल्या गोष्टी शिकवितो. उपाय: पिगी बँकमध्ये नाणे जतन करा आणि या जतन केलेल्या पैशास मुलांना मदत करा. याने आरोग्य चांगले राहील. मकर राशी, दिवसाच्या उत्तरार्धासाठी उल्हासित करणाऱ्या आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाची व्यवस्था करा.
तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. आज तुमच्या जवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. जीवनात मिठाची गरज ही अपरिहार्य असते. आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुःखाची गरज भासतेच. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. दिवसाच्या उत्तरार्धासाठी उल्हासित करणाऱ्या कार्यक्रमाची व्यवस्था करा. उपाय: देवावर विश्वास ठेवा. यामुळे चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत होईल. कुंभ राशी. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर, अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. महत्त्वाचे व्यावसायिक करार करताना भावनांवर नियंत्रण राखा. आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकता. परंतु ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव तुम्ही असे करण्यात अपयशी राहाल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. शारीरिक व्याधीपासून मुक्त होण्याची शक्यता आहे. या राशीतील विवाहित जातकांना त्यांना आज सासरच्या पक्षाकडून लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील ताणतणावामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. स्वतःचे लाड पुरवण्यात, स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. उपाय: चांदीच्या बांगड्या हातात घातल्याने प्रेमसंबंधामध्ये वाढ होईल. मीन राशी. तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल. तुम्ही संपूर्ण आराम करायला हवा. अन्यथा यामुळे तुमचा निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यासारख्या विषयावर लक्ष केंद्रित करा. मुलांकडून गोड बातमी मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. उपाय: कुठल्याही व्यक्तीला कच्च्या कोळशाचे दान करा. यामुळे आपल्या जीवनात प्रेमसंबंध वाढतील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.